दारू पिले की देहाचा विसर पडतो. मला काय समजिता, तुला गाढव समजितो काय समजितो उगाच उगाच का. बरं दारूवाली एक काही गावाला मी कीर्तना गेलो बरं का महाराज. हो तर ते स्टँडवरच एक माणूस दारू प्यायला भेटला. महाराज कुठं चालला कीर्तनला? म्हणलं काठखेड्याला. ते म्हणलं आपण 1000 रुपये वर्गण दिली माया वाट्याचं कीर्तन नाही. तेच सांगा तिथं काय सांगा, तिथं काय पखवायची कटाळे काही म्हणते. मग दारू प्याला रे देहाचा विसर पडतो. महाराज सांगतात दारू न पिता देहाचा विसर पडला पाहिजे. एक म्हणलं मग गांजा पिऊन पहा, गांजा पिरे देहाचा विसर पडतो पहा. बंबोली टिकडीवाली चिडिंबराळी राजा दंबराही राजा दोघं चौघं माणसं गांजा पित होती. पण ती महादेवाच्या मंदिरात पित होती. त्यांना कोणी सांगितलं महादेव पितो म्हणून. आता महादेव गावापासून 3 किलोमीटर लांब. ती दररोज पायी जायची. ती एक दिवशी गांजा पिले गुंग झाली. अक्कल गुंग हो जाती है. ते म्हणले आपल्याला दररोज पायी यावं लागतं. आपण काय करू आज मंदिरच लुटून घेऊन जाऊ म्हणले गावाकडं. हो आणि मग 8 वाजता कपडे काढे गांजा पिले लागले मंदिर लोटाला. लोटा लोटा. त्यांच्या बापाला दगड हाणला नाही. 4 वाजले तरी लुटीत होती. यांच्या बायका म्हणजे कुठे गेले असते अगं तिकडेच गेलेत ना. दोघी चौघी संघट निघाल्या. एका बनले की मालकाला पाहिलं. लगे पायातली चप्पल हातात घेतली. मालकाला टाप बाजार. हा ज्याला चप्पल लागली ते म्हणतो राम भाऊ आता शिक लोटलं हो जशी बघा मंदिर कुठं लोटत होय. गांजा न पेता दारू न पेता देहाचा विसर पडला पाहिजे. विषयी विसर पडिला निसर. विषयी